नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही बघत आहात तू ही रे माझा मितवाचा आजचा भाग. आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनो असं वाटतंय की आता राजेश काही दिवसांसाठी ह्या मालिकेचा निरोप घेणार आहे. त्याच्या बोलण्यावरनं असं कळून आलेलं आहे. पण आता बघूया काय होतंय पुढे ते. अंगठी शोधण्याचा विधी चालू असतो. अंगठी शोधत असताना ईश्वरीला आधी अंगठी सापडते. दोघे जण शोधत असतात ना, तर ईश्वरीला आधी सापडते आणि ती सर्वांना दाखवते. वल्लरी आणि आजींना खूप बोर होत असतं, त्यांना हे सगळं काही आवडत नसतं. ईश्वरीला अंगठी सापडलेली असते, त्याच्यामुळे त्यांना खूप रागही येत असतो आणि अंजलीला खूप छान वाटत असतं. आकाश पण इथे खुश असतो. आकाश त्याला म्हणतो, दादा तुला पण जिंकायचं आहे बरं का. अंजली म्हणत असते की पहिला राऊंड ईश्वरी जिंकलेली आहे, त्यामुळे सगळेजण टाळ्या वाजवतात आणि ती म्हणते की चला आता दुसरा राऊंड सुरू होणार आहे. आणि पुन्हा ती अंगठी त्या पाण्याच्या भांड्यामध्ये टाकते. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजण अंगठी शोधत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पुन्हा अंगठी ही ईश्वरीलाच सापडते. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, दादा अरे तुला पण जिंकायचं आहे, तुला पण अंगठी शोधायची आहे. आणि मामाही म्हणत असतात, अर्णव अरे असं काय करतोयस तू, तू सुद्धा अंगठी शोधून काढ ना, तू काय फक्त आयुष्यभर तिचंच ऐकणार आहेस का. ईश्वरीला पण ऐकू देत तुझं थोडं. त्यानंतर आता इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण पुन्हा अंगठी शोधायला लागतात. तिसरा राऊंड असतो. तेव्हा मात्र इथे अंगठी अर्णवला सापडलेली असते. म्हणजे 2 राऊंड ईश्वरी जिंकलेली असते आणि आता हा राऊंड मात्र अर्णव जिंकलेला असतो. त्यांच्यामध्ये आता अर्णवच्या हातामध्ये अंगठी लागलेली असते. लग्नानंतरचे विधी सुरू असतात ना, तेव्हा आता आजी अर्णवसाठी येऊन बसलेली असते. पण मनामध्ये आजीच्या 1000 विचार सुरू असतात. घाबरलेली असते ती. आणि वल्लरीला तर काय, एका सुद्धा खेळामध्ये तिला इंटरेस्ट नसतो. पण इथे अर्णवला राग येऊ नये म्हणून ती त्याच्यासाठी येऊन बसलेली असते. इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण मनापासून हा खेळ खेळत असतात. आता एकदा अंगठी ही अर्णवला सापडलेली असते आणि त्यानंतर इथे ईश्वरीला सुद्धा तेव्हा म्हणजे छानच वाटत असतं तिला. ती पण आता थोडी पॉझिटिव्ह होते. तिला काही राग वगैरे आलेला नसतो. अंजली म्हणत असते की अरे वा चला, एकदा तरी चिंटूला अंगठी सापडलेली आहे. तेव्हा मामा म्हणतात, मग काय अर्णव जिंकणार आहे आता. तरी इथे अंजली म्हणत असते, नाही नाही मामा, ईश्वरीच जिंकणार, हो की नाही. तेव्हा इथे मामा म्हणतात, बघूया अर्णव तो असा चेअरअप करत असतो अर्णवला आणि म्हणतो की तुलाच जिंकायचं आहे. पुन्हा आता गेमला सुरुवात होते. मामा म्हणत असतात की आता बघूया कोण कोणाचं आयुष्यभर एकत्र राहणार. ते अर्णव आणि ईश्वरीचं की ईश्वरी अर्णवचं. तेव्हा अंजली म्हणत असते की मामा मला तर असं वाटतंय की आपला चिंटूच ईश्वरीचं आयुष्यभर ऐकल, हो ना चिंटू. तेव्हा आता प्रेक्षकांना इथे अर्णव काहीच बोलत नाही. जेव्हा इथे अंगठी शोधत असतात तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतच असतो आणि त्याला आता ईश्वरी बरोबर घालवलेला त्याचा तो पास्ट सगळे क्षण आठवत असतात जे त्यांनी एकमेकांबरोबर घालवलेले असतात लग्नाआधी. आणि तेव्हा अर्णव अंगठी शोधत नाही, तर तो फक्त असा बघतच असतो आणि ईश्वरीचा हात पकडतो. तेव्हा आता इथे आकाश हसतो आणि म्हणतो की दादा अरे हे काय करतोयस, आपल्याला आहे ना त्या भांड्यामध्ये अंगठी शोधायची आहे, ईश्वरीचा हात नाही पकडायचा आहे. तेव्हा इथे अर्णव आता आकाशकडे असा रागाने बघतो आणि ईश्वरी पटकन आपला हात असा बाजूला खेचून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरीचा हात पकडतो. तेव्हा बघा आजी कशी बघते आणि कशी घाबरली आहे आणि अर्णवकडे बघायला अशी एकटक लागते आजी. इथे अर्णवच्या भविष्याची, कारण त्यांना फार चिंता असते ना, गुरुजींनी सांगितलेलं असतं. आणि आता ईश्वरी पटकन अंगठी शोधून काढते. यावेळेला सुद्धा अंगठी ही ईश्वरीलाच मिळालेली असते. अंजली म्हणत असते, चिंटू तू अरे असं काय करतोयस, आता बघितलंस ना ईश्वरीनेच अंगठी शोधली, याचा अर्थ काय होतो. जास्तीचे राऊंड ईश्वरीने जिंकलेले आहे, म्हणजे ती 4 वेळा जिंकलेली असते क्लिअरली. आपण असं समजूया. तेव्हा प्रेक्षकांनो आता 5 राऊंडमधले जवळजवळ 4 राऊंड तर ईश्वरीनेच जिंकलेले आणि अर्णव फक्त एकदाच जिंकलेला असतो. तेव्हा आता रिझल्ट क्लिअर आहे ना की ईश्वरीच जिंकलेली आहे. त्याच्यामुळे चिंटू तू ईश्वरीचं आयुष्यभर ऐकायचं असं अंजली म्हणत असते चिंटूला. त्यानंतर इथे अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, झालं ना मिस इंदोरच्या मनासारखं. तेव्हा अंजली म्हणते काय. तेव्हा अर्णव म्हणतो की झालं ना मिस इंदोरच्या मनासारखं, त्यासाठीच तर हा गेम होता ना, ती जिंकली आहे म्हणजे आता तिच्या मनासारखं झालं ना. तेव्हा आता इथे अंजली म्हणत असते,
हो, अगदी बरोबर. म्हणजे ती जिंकली आहे, तर तिच्याच मनासारखं झालं पाहिजे. तेव्हा आता इथे अर्णव म्हणतो, "बरं ठीक आहे, झालं का आता?" तेव्हा अंजली म्हणते, "नाही चिंटू, अरे एक विधी अजून बाकी आहे ना." तेव्हा इथे अंजली म्हणते, की "चिंटू, आता हे भरलेलं पाण्याचं भांडं आहे ना, ते तू पाणी ईश्वरीच्या डोक्यावरती ओतायचे." तेव्हा अर्णव म्हणतो, "काय? हे काय बोलतीयस ताई तू?" अंजली म्हणते, "अरे हो, हा पण एक विधीच आहे." "हो ना गं आजी. हे बघ चिंटू, हे भरलेलं भांडं आहे ना, त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते तुला आता ईश्वरीच्या डोक्यावरती ओतायचं आहे." तेव्हा आकाश म्हणतो, "ताई अगं हे काय सांगतेस तू, खरोखर विधी आहे ना?" तेव्हा अंजली म्हणते, "अरे हो रे, खरोखर विधी आहे तो. इथे चिंटूने हे पाणी ईश्वरीच्या डोक्यावरती ओतायचं आहे." तेव्हा ईश्वरी आपल्या मनामध्ये फार घाबरते आणि म्हणते की माझ्या डोक्यावरती आता हा भडकूचान पाणी ओतणार. आधीच हा माझा राग राग करतो, त्याच्यामध्ये आता अजून हा राग काढणार माझ्यावर. त्याने मुद्दामून हे पाणी माझ्या डोक्यावरती टाकणार मला त्रास देण्यासाठी. मला माहिती आहे आता अर्णव सर मुद्दाम हे पाणी माझ्या डोक्यावरती टाकतील, असं ईश्वरी म्हणत असते आणि मनामध्ये ती घाबरलेली असते, अनकम्फर्टेबल फील करत असते. अर्णवसुद्धा लगेच उभा राहतो. तर इथे ईश्वरीला वाटतं अर्णव आता उभा राहिला आहे म्हणजे आता तो नक्कीच माझ्या डोक्यावरती सगळं पाणी ओतणार. मग तेव्हा अर्णव उभा राहतो, ईश्वरीकडे बघतो. तेव्हा मामा म्हणत असतात की चला म्हणजे आता अर्णव ईश्वरीचं आयुष्यभर ऐकणार काय वल्लरी, जसं मी तुझं ऐकतो तसं. तेव्हा आता वल्लरी इतकी मामांकडे अशी एकदम रागाने बघते आणि त्यांना गप्प राहायला सांगते. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की दादा मग काय रे, तू आता हे सगळं पाणी ईश्वरीच्या डोक्यावरती टाकणार आहेस का? तेव्हा इथे आता कर असं तो म्हणत असतो. अंजली आता म्हणत असते, चिंटू अरे बघतोयस का, हे पाणी खरोखर तुला ईश्वरीच्या डोक्यावरती ओतायचं आहे, विधी असतो हा. त्यानंतर अर्णव असा खाली बघतो त्या भांड्याकडे आणि त्या भांड्याला हात लावतो. तेव्हा ईश्वरी अशी एकदम घाबरलेली असते, अर्णवकडे बघत असते रागाने. ती राग काढण्यासाठी हे भांडं उचललेलं असतं अर्णवने, असं तिला वाटत असतं. खरोखरच माझ्या डोक्यावरती हे सगळं पाणी ओततील की काय, असं काही कळत नाही. जर हा विधी आहे तर तो विधीसुद्धा पूर्ण करतो. थोडंसं पाणी आपल्या बोटाने असं उचलतो आणि ते असं शिंपडतो ईश्वरीच्या डोक्यावरती. अंजली म्हणते, "काय रे चिंटू, हे काय केलंस?" तेव्हा अर्णव म्हणतो, "काय केलं, विधी आहे ना, हे पाणी तिच्यावरती टाकायचं होतं ना, मी शिंतोडा मारलाय, पाणी तर तिच्यापर्यंत पोहोचलं ना." तेव्हा आता इथे आकाश म्हणत असतो, "अरे वा दादा, काय आयडिया शोधून काढलीस रे तू. म्हणजे तू आतापासूनच वहिनीचं ऐकायला लागला आहेस, तर म्हणजे तिच्या डोक्यावरती पाणी न ओतता सुद्धा तू विधी पूर्ण केलास." तेव्हा इथे ईश्वरी आता इमोशनल होते आणि अशी थोडीशी साईडला जाऊन अशी थोडीशी ती रडायला येत असतं तिला. त्यानंतर अर्णवला कळत असतं की ईश्वरी या सगळ्या गोष्टींना घाबरली होती, पण म्हणूनच तो तिच्या डोक्यावरती काही पाणी ओतत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आधीच इथे शॉवरमुळे सुद्धा ईश्वरीला सकाळी भिजलेली असते ना, त्यामुळे तिला त्रास होऊ नये अशीच त्याची इच्छा असते. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो, आजी इथे फोनवरती बोलत असते गुरुजींबरोबर. गुरुजींना म्हणतात की तुम्ही तर म्हणाला होतात ना की ह्या दोघांचं लग्न झालं तर अर्णवच्या जीवाला धोका आहे म्हणून. मग जर जीवाला धोका आहे आणि नियतीला हे मंजूर नव्हतं, तर मग ह्याच्यावरती काही उपाय तर असतील. आता तर लग्न झालं आहे. गुरुजी आता आजींना काहीतरी सांगतात. ते कदाचित म्हणत असतील की आपण नंतर बोलूयात ह्या विषयावरती, आणि मग गुरुजींनी फोन ठेवलेला असतो. आता इथे अंजली आलेली असते आणि अंजली म्हणत असते की आजी अगं नम्रता निघाली आहे, तुझा निरोप घ्यायला आली आहे. तेव्हा आजी म्हणत असते की तुझी बहीण नम्रताला म्हणतात, तुझी बहीण जबरदस्तीने लग्न करून या घरामध्ये आली, आमची इच्छा नसताना आणि मला हे मान्य नसताना हे लग्न झालंय. आणि मग जर आता मी तिला माझी सून म्हणून स्वीकारलेलंच नाहीये, तर तू या सगळ्या औपचारिकता का करतेयस, का मला जाता जाता विचारायला आली आहेस? जर मी तिला सून मानतच नाही तर मला जाताना विचारायची तुला गरजच नाहीये. तुम्हाला वाटेल तेव्हा या, वाटेल तेव्हा जा, मी तुम्हाला काही सुद्धा बोलणार नाही. तेव्हा आता इथे नम्रता म्हणत असते, आजी प्लीज असं बोलू नका. हे बघा, माझी बहीण खरंच खूप चांगली आहे, तिच्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. आता ती तुमची नातसून आहे, तुमच्या आशीर्वादाची तिला गरज आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तिचा असं रागराग करू नका, तिला आशीर्वाद द्या आणि तिला समजून घ्या. तिने काहीही मुद्दामून किंवा जाणून बुजून केलेलं नाही आहे. जे काही घडलं आहे ना, त्याच्यामध्ये ईश्वरीची काही चूक नाही आहे. तेव्हा आजी म्हणतात की हे बघा, मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे, कोण चूक कोण बरोबर मला कोणालाही समजून घ्यायचं नाही, तुम्ही दोघीजणी जा. तेव्हा अंजली म्हणत असते की आजी अगं असं काय करतेस तू, प्लीज आता राग सोडून दे ना. हे बघ, आपल्या घरामध्ये आता हसतं खेळतं वातावरण असायला नको का?
थोड्या दिवसांमध्येच आता इथे तुझं नातू किंवा नातीन घरामध्ये येणार आहे. मग आता तू त्यांच्यासमोर अशी वागणार आहेस का? म्हणजे दोघांची तोंड दोन दिशेला असं होणार आहे का? मी काय म्हणते आजी, झालं गेलं सगळं विसरून जा आणि हे लग्न आता तू सुद्धा मनापासून स्वीकार ना. जसं आम्ही सगळ्यांनी मनापासून हे स्वीकारलेलं आहे तसं तूही आता ईश्वरी आणि अर्णवला आशीर्वाद दे, असं आजी म्हणत असते. तेव्हा असं अंजली म्हणत असते. आता अंजली म्हणते की तुझ्यासाठी हे सगळं सोपं असेल, आजी म्हणते, पण माझ्यासाठी हे सोपं आता नाही. नम्रता आजीला म्हणते कारण की एक दिवस असा नक्की येईल की ईश्वरी तुमच्या मनामध्ये तिची जागा निर्माण करेल. आणि आता पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो नमू आता इथे बाहेर आलेली असते. तिच्या मागोमाग आता आकाशही बाहेर आलेला असतो. तो म्हणत असतो, नम्रता फायनली इथे आता दादा आणि ईश्वरी या दोघांचं लग्न झालंय नाही का? तेव्हा आता इथे नम्रता म्हणत असते, हो ना, म्हणजे बघा ना, गोष्टी किती पटापट घडल्या. आपल्याला तर वाटलं नव्हतं हे कधी घडेल म्हणून, पण बघा आज एका दिवसामध्ये अर्णव सरांचं आणि ईश्वरीचं आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे, असं नम्रता म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणतो, नाहीतर काय, आणि कुठेतरी या सगळ्यांमध्ये आपल्या दोघांची सुद्धा मेहनत आहे. तुला माहिती आहे ना, आपण दोघांनी मिळून या दोघांना एकत्र आणण्यासाठी किती प्रयत्न केला होता. दादाला त्याचं प्रेम मिळावं, ईश्वरीला तिचं प्रेम मिळावं म्हणून आपण सतत प्रयत्न करत होतो. इथे आता वल्लरी ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि नम्रताचं बोलणंही ऐकत असते. तेव्हा आता वल्लरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की अरे बापरे, हे दोघेजण काय बोलत आहेत. म्हणजे आता एक बहीण तर अर्णवच्या गळ्यात पडून घरामध्ये आलेलीच आहे आणि आता तिच्या पाठोपाठ दुसरी बहीणसुद्धा येते की काय? तरीसुद्धा ह्या मुलीला मी माझ्या घरामध्ये सून म्हणून येऊ देणार नाही, असं वल्लरी मनात म्हणत असते. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो वल्लरीला, नम्रताला सॉरी, ईश्वरी आणि दादाचं तर लग्न झालंच आहे. दादा आणि ते दोघं सेटल झाले, मग आता पुढे काय करायचं? तेव्हा नम्रता म्हणते, पुढे काय आकाश सर? मी काय म्हणते आकाश सर, हे बघा, ईश्वरी आता या घरामध्ये आलेली आहे, म्हणजे अजून आजी आणि मामी तिच्यावरती रागावलेलेच आहेत. त्यांना हे लग्न मान्य नाही. ह्या घरामध्ये आता आम्ही नाही आहे तिची काळजी घ्यायला. सो तुम्ही आहात ना, तुम्ही ईश्वरीची काळजी घ्या, तिला काही कमी पडू देऊ नका, असं ती आकाशला रिक्वेस्ट करत असते. नम्रता करत असते. त्यावर आकाश म्हणतो की मी व्यवस्थित ईश्वरीची काळजी घेईन. मी तिचा फ्रेंड होतो इतके दिवस, आम्ही दोघं एकत्र काम करायचो, पण आता तर ती माझी वहिनी आहे. मी तिची व्यवस्थित काळजी घेईन, तू अजिबात काळजी करू नकोस. आमचं नातं आता नेक्स्ट लेवलला गेलेलं आहे, त्याच्यामुळे मी पुरेपूर तिची काळजी घेईन. पण आता नम्रता, आपलंही नातं नेक्स्ट लेवलला गेलं पाहिजे ना. आता बघ ना, तू इथे दादाची मेहुणी आहेस आणि मी सुद्धा ईश्वरीचा मेहुणा, मग आता आपलं नातंसुद्धा नेक्स्ट लेवलला गेलं पाहिजे ना. नम्रता म्हणते, तुम्ही ईश्वरीचे मेहुणे नाही, दीर आहात, दीर. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ओके बरं ठीक आहे, पण आता आपण दोघांनीसुद्धा एकत्र आलं पाहिजे ना, आपली फ्रेंडशिपसुद्धा पुढे गेली पाहिजे, म्हणजे लाईन मारत असतो तो. तेव्हा नम्रता म्हणते, हो कळलं, आणि ती आता लाजते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आलेली असते ना ईश्वरी पण, ताई तू इथे काय करतेस? तेव्हा नम्रता म्हणते, हो अगं मी निघालेच होते, म्हटलं आकाश सरांसोबत बोलून घेऊया म्हणून बोलत होती. मी पण येऊ का तुझ्याबरोबर, असं इथे ईश्वरी म्हणत असते. नम्रता म्हणते, अगं वेडी आहेस का तू? काय झालं, हेच तुझं घर आहे, आता इथेच राहावं लागेल तुला, असं नम्रता समजवत असते ईश्वरीला. ईश्वरी म्हणते की आईबाबांना सांग, माझं काही टेन्शन घेऊ नकोस. आत्यालासुद्धा सांग, जास्त चिडचिड करू नको, नाहीतर तिचा दम्याचा त्रास वाढेल. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घे. तेव्हा नम्रता म्हणते, बरं ठीक आहे, मी सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेईन. एक काम करते ना इशू, मी इथेच थांबते थोडा वेळ, म्हणजे तू मला अजून मोठी लिस्ट दे की मला काय काय करायचं आहे, सांग, मी इथेच थांबते. मला तर हेच कळत नाही आहे, मी मोठी बहीण आहे की तू मोठी बहीण आहे? मी सगळं व्यवस्थित सांभाळेल, तू काळजी करू नको. आता तू तुझ्या घराकडे लक्ष दे, ठीक आहे ना? घरची काळजी करू नकोस, घरी सगळं ठीक आहे. मी बाबांची व्यवस्थित काळजी घेईन. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्णवसुद्धा मागून आलेला असतो आणि ईश्वरी आता नम्रताला मिठी मारते आणि ती इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे नम्रता म्हणते, इशू काळजी करू नकोस गं, मी आहे ना, तू आता तुझ्या संसाराची काळजी घे. अर्णव सर इशूला सांभाळून घ्या आणि सुखाने संसार करा, असं नम्रता सांगत असते. तेव्हा अर्णव म्हणतो, हो तू अजिबात काळजी करू नको, बरं ठीक आहे, मी निघते, असं नम्रता म्हणते. तेव्हा आकाश म्हणत असतो, नम्रता अगं चल ना, मी तुला सोडतो. तेव्हा नम्रता म्हणते, कशाला? नाही नको, मी जाईन ना एकटी.
तेव्हा आकाश म्हणतो, अगं असं कसं काय करतेस, मी आहे ना, माझं काम आहे तिकडं, मी सोडतो तुला. अर्णव म्हणतो, तुझं काय काम आहे तिकडे? आकाश म्हणतो, दादा अरे मी सांगितलं होतं ना आपल्या ऑफिससाठी होल्डिंग्स आणायचे आहेत ते, म्हणून होल्डिंग्स घेऊन येतो ना. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं बरं ठीक आहे. तेव्हा आकाश म्हणतो, माझं तिकडेच काम आहे, मी सोडतो तुम्हाला. तेव्हा नम्रता गाडीमध्ये बसते आणि दोघेजण आता आकाश तिला घरापर्यंत सोडायला गेलेला असतो. त्यानंतरच्या सीनमध्ये आता ईश्वरी आहे ना, तिच्या कबर्डमध्ये सगळे कपडे लावत असते, साड्या आणि तिचे ड्रेसेस वगैरे जे नम्रताने आणून दिलेले असतात. अर्णवने तिला इतका वरचा कप्पा दिलेला असतो ना, की तिची हाईट तिथपर्यंत पोहोचतच नाही. ती खूप मेहनत करून तिचे सगळे कपडे तर लावतेच आणि मनात म्हणते, भडकू छान काही का, मला इतका वरचा कप्पा दिला आहे. असं त्यांची नोकझोक तर चालूच असते, आपल्याला तर माहितीच आहे. तो म्हणतो, का काही बोललीस का? ती म्हणते, नाही काही नाही बोलली मी. आणि ती मनात म्हणत असते, माझा बदला घेण्यासाठीच हे सर असं करतायत, मला इतक्या वरचा कप्पा दिला आहे. कशी बशी ती तिचे सगळे कपडे लावते आणि कपडे लावून झाल्यानंतर आता विचार करत असते की ही सूटकेस मी आता कुठे ठेवू. अर्णव विचारत असतो की काही हेल्प हवी आहे का तुला? त्यावरती म्हणते, नो थँक्स, मला काहीच मदत नको आहे तुमची, असं ती म्हणत असते. कारण तिला लावता येतच नसतात ना कपडे. ती बिचारी पाय वरती करून करून अशी कशी बशी ती सगळे कपडे लावते तिचे. कॉमेडी सीन घेतलेला आहे एकदम टॉम अँड जेरीसारखा. मग ती आता स्टूल आणते तिकडनं आणि स्टूलवरती उभी राहून ती तिची सुटकेस त्या कबर्डच्या वरती ठेवायला लागते. पण ते ठेवता ठेवता अर्णवला माहिती असतं ही पडणार आहे. पण ती काय, ती तर ईश्वरी असते, ती तर कोणाचं ऐकतच नसते. तो तिच्याकडे बघतच असतो, तिच्या करामती सगळ्या तो बघत असतो. आता ती सुटकेस ठेवण्यासाठी त्या स्टूलवरती चढते आणि खूप प्रयत्न करत असते ठेवण्यासाठी. म्हणजे आधी लिटरली ती स्टूलवर चढते पण ती सुटकेसच घेऊन जात नाही. अर्णव म्हणतो, ती आपोआप येईल तुझ्याकडे सुटकेस. तो पण तिची मजाक करत असतो खूप. मग ती रागारागाने पुन्हा त्या स्टूलवरनं खाली उतरते आणि ती सुटकेस घेते फायनली. आणि कशी बशी चढून त्या स्टूलवरती ती सुटकेस वरती ठेवण्याचा ती प्रयत्न करत असते. आणि ठेवता ठेवता तिचा तोल जातो आणि ती पटकन अशी खाली पडायला जाणार. पण तेवढ्यातच जर आपल्या हिरोची एंट्री नाही झाली तर मग काय फायदा. मग आता अर्णव जातो आणि ती रागाने म्हणते, तुम्हाला हा हक्क कोणी दिलाय, सोडा मला, आत्ताच्या आत्ता सोडा. अर्णव तिच्याकडे रागाने बघत असतो. ही एवढी पढायला आली आहे, मी हिला एवढं वाचवलं आहे ना, कसला हिच्यामध्ये एवढा ॲटिट्यूड आला आहे असं त्याला मनामधून वाटत असतं. अर्णवला फार राग येत असतो. पण मग फायनली तो त्या ईश्वरीला जमिनीवरती पटकून देतो लिटरली आणि ती खाली पडते. ती त्याच्याकडे फार रागाने बघत असते. पण त्याच्याकडे काही ऑप्शन नसतं ना, ती इतकी ॲटिट्यूड दाखवत असते. मग त्याला तर हे करावंच लागतं. तो तिला असं खाली डायरेक्ट सोडून देतो. आणि इथेच आजचा भाग हा संपलेला आहे प्रेक्षकांनो. आता पुढच्या सीनमध्ये प्रेक्षकांनो, पुढच्या भागामध्ये अर्णव तिला म्हणणार आहे, जसं मी तुला माझ्या कबर्डचा एक कप्पा रिकामा करून दिला. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.